दिसते. ओके. ठीक आहे, रिस्पॉन्स द्या म्हणजे मला पण कळेल की तुम्ही म्हणजे ऍक्टिव्ह आहात. ओके. ओके. आज चालू करूयात आपण की सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. काल आपण बघितलंय की सर्च इंजिन कोणते कोणते आहेत आणि सर्च इंजिन आपण मोस्ट ऑफ सर्च इंजिन कोणतं यूज करतो आपण सर्च इंजिन? गूगल. गुगल. येस, गुगल यूज करतो. कारण गुगल हे खूप ॲक्युरेट आहे, इझी टू यूज आहे, फास्टर रिस्पॉन्स देतं, फास्टर रिझल्ट देतं. त्यामुळे आपण गुगल यूज करतो आणि ज्यावेळेस आपला बिझनेस गुगल या सर्च इंजिनवर रँक करतं आपला बिझनेस, ते ऑटोमॅटिकली दुसऱ्या सर्च इंजिनवर सुद्धा रँकिंगला येतं आपलं बिझनेस. ओके. आज आपण पाहूयात त्याचे की एक्झॅक्टली सर्च इंजिन वर्क कसं करतं. ओके. हे बघा. तर सर्च इंजिनचं काय आहे की सर्च इंजिन वर्क इन अ 3 मेन स्टेप्स. ओके. 3 मेजर स्टेप्समध्ये सर्च इंजिन वर्क करतं. ओके. पहिलं आहे क्रॉलिंग, दुसरं आहे इंडेक्सिंग आणि तिसरं आहे रँकिंग. ओके. फर्स्ट आहे क्रॉलिंग. क्रॉलिंग म्हणजे काय की क्रॉलिंग म्हणजे काय की सर्च इंजिन युजेस ऑटोमॅटिक प्रोग्राम्स कॉल्ड क्रॉलर्स, स्पायडर्स और बॉट टू डिस्कवर कंटेंट ऑन द वेब. म्हणजे काय काय करतं क्रॉलर? हे काय आहे की ऑटोमॅटिक प्रोग्राम केलेला आहे सर्च इंजिन कडून, गुगल सर्च इंजिन कडून. जे काय करतं की एखाद्या युजरनी जर एखादी क्वेरी सर्च केलं, सर्च इंजिन रिझल्ट, सर्च इंजिन बॉक्समध्ये काहीतरी कीवर्ड्स वगैरे टाकून एक सर्च केलं काहीतरी कंटेंट, तर काय करतं क्रॉलर? क्रॉलर काय करतं, एक्झॅक्टली त्याचं रिझल्ट कोणत्या वेब पेजवर अवेलेबल आहे किंवा कुठून आपल्याला एक्झॅक्टली रिझल्ट मिळू शकतं ह्या युजरसाठी, हे पाहून काय करतं, ते एक्झॅक्टली कंटेंट काय करतं, पूर्ण वेब पेजेस जेवढे पण डब्ल्यू वर्ल्ड वेब वाईबचं जेवढं पण नेटवर्क आहे, त्या नेटवर्कवर काय करतं, कंटेंट सर्च करायला चालू करतं क्रॉलर. ओके. These bots starts with a list of known web pages and follow the hyperlinks to find a new pages. म्हणजे काय, जे पेजेस वगैरे आहेत, वेब पेजेस वगैरे, जे एक्झॅक्टली गुगल सोबत कनेक्टेड आहेत. ओके. असे खूप सारे टूल्स आहेत. गुगल सर्च कन्सोल म्हणून एक टूल आहे, ते आपण वेबसाईट बनल्यावर शिकणार आहोत. ज्यामध्ये काय करतो आपण, एक्झॅक्टली आपली वेबसाईट ज्यावेळेस बनवून रेडी होईल, त्यावेळेस आपली वेबसाईट ही सर्च कन्सोलला काय करतो, आपण रेजिस्टर करतो. सर्च कन्सोलला ज्यावेळेस आपण रेजिस्टर करतो, त्यावेळेस गुगल क्रॉलरला समजतं की काही वेब पेजेस आपल्याशी कनेक्ट झालेले आहेत. ओके. त्यानंतर काय करतं क्रॉलर, एक्झॅक्टली ते वेब पेजेस काय इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात, हे काय करतं, स्टार्ट करतं एकदम डिस्कवर करण्यासाठी क्रॉलर. ओके. त्यानंतर काय करतं, एकदा ते क्रॉल करून झालं की ती इन्फॉर्मेशन काय करतं, ज्यावेळेस एखादा युजर सर्च करेल तर त्याला ते एक्झॅक्टली कोणत्या वेनी प्रोव्हाइड करायचं, हे कोण डिसाईड करतं, क्रॉलर. ओके. हे बघा, थर्ड पॉइंट पण नीट आहे, लक्ष देऊन हे करा, रीड करा. दे विजिट अँड रिविजिट पेजेस टू चेक फॉर अ न्यू इन्फॉर्मेशन. ओके. आता समजा तुम्ही एका युजरनी सर्च केलेलं आहे की व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग. ओके. आता व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग इन 2025 किंवा डिजिटल मार्केटिंग 2025 मध्ये कोणत्या प्रकारे हे ट्रेंडिंगला आहे, हे एका युजरनी सर्च केलंय. ओके. मग त्याला ते एक्झॅक्टली रिझल्ट त्यांनी दाखवलेलं आहे तुमच्या वेबसाईटवरून. ओके. आणि तुम्ही काय केलात, नंतर ती इन्फॉर्मेशन 2026 मध्ये अपडेट केलात. ओके. 2026 मध्ये 2026च्या नुसार तुम्ही काय केलात, ती इन्फॉर्मेशन अपडेट केलात. मग त्यावेळेस काय करतं क्रॉलर, पुन्हा तुमच्या पेजला रिव्हिजिट करतं आणि चेक करतं की तुम्ही जे इन्फॉर्मेशन लिहिलेले प्रोव्हाइड करत आहात ती अपडेटेड आहे का नाही चेक करतं. जर ती इन्फॉर्मेशन अपडेटेड असेल तर ते काय करतं, ती अपडेटेड इन्फॉर्मेशन पर्टिक्युलर युजरला शो करतं. ओके. समजलं सगळ्यांना क्रॉलर म्हणजे काय एक्झॅक्टली? सांगा बघू, क्रॉलर म्हणजे काय आता, म्हणजे एक्झॅक्टली एक लाईन मध्ये वगैरे सांगा कोणाला, म्हणजे काय कळालं क्रॉलरचं. सर आपण जे कीवर्ड्स टाकतो
हॅलो. हा हा बोला. सर आपण जे कीवर्ड टाकतो, हम्म. तर तो कीवर्डसाठी आपण त्याला सर्च म्हणजे एक सर्च इंजिन कीवर्ड टाकला तर तो आपल्याला तो म्हणजे वेबसाईट किंवा तो हे होतो, सर्च होतो. ओके. अजून बाकीचे विवेक, प्रसन्न, तन्वी मॅडम, बोला. अरे रिस्पॉन्स द्या ना, सगळे झोपलेत का? हॅलो विवेक सर, प्रसन्ना, आवाज येतोय ना माझं? येतोय सर. बरं ठीक आहे, आणि काही रिस्पॉन्स देत नाहीत. हॅलो. बरं ठीक आहे. ओके. तर क्रॉलर हे बेसिकली काय आहे की एक बॉट आहे, म्हणजे जे गुगल सर्च इंजिननी प्रोग्राम करून बनवलेलं आहे. ते बॉट काय करतं की एक्झॅक्टली युजरला कोणती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची आहे हे बाकीच्या अदर वेब पेजेसवर जाऊन सर्च करतं आणि ती इन्फॉर्मेशन त्या पर्टिक्युलर युजरला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतं. ज्यावेळेस ती इन्फॉर्मेशन अपडेटेड कराल तुम्ही, तर बॉट पुन्हा तुमच्या पेजला रिव्हिजिट करेल आणि ती नवीन इन्फॉर्मेशन काय आहे एकदा चेक करून पुन्हा त्या युजरला प्रोव्हाइड करेल. हे झालं क्रॉलिंग. ओके. आता सेकंड आहे आपले इंडेक्सिंग. ओके. ज्या वेळेस क्रॉलर एखादं पेज क्रॉल करतं, क्रॉल म्हणजे काय, एखादं पेज सर्व करतं, म्हणजे अंडरस्टँड करून घेतं की इन्फॉर्मेशन एक्झॅक्टली काय आहे. द सर्च इंजिन अनालाइज इट्स कंटेंट इन्क्लुडिंग टेक्स्ट, इमेजेस अँड व्हिडिओज. ओके. क्रॉलर काय करतं, हे सगळं अनालाइज करतं. कंटेंट काय आहे, टेक्स्ट कोणते आहेत, इमेजेस काय यूज केलेले आहे वेबसाईटवर, व्हिडिओज कोणते आहेत तुमचे वेबसाईटवर, हे सगळं काय करतं, अनालाइज करतं. त्यानंतर काय करतं, इफ डीम्ड व्हॅल्यू अँड युनिक द पेज इज ॲडेड टू अ वास्ट डाटाबेस कॉल्ड अँड इंडेक्स. म्हणजे काय, डीम्ड व्हॅल्यू म्हणजे काय, जे जे इन्फॉर्मेशन खूप व्हॅल्युएबल आहे आणि खूप युनिक आहे, जे की तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार तुमच्या पेजवर स्वतःनी क्रिएट करून लिहिलेलं आहे, जे की इन्फॉर्मेशन तुम्ही स्वतः एक काय म्हणतात डेव्हलप करून लिहिलेलं आहे. काय पण असू दे, ते कंटेंट लिहिलेलं असेल किंवा एखादी इमेज स्वतः क्लिक करून अपलोड केला असेल, स्वतः व्हिडिओज बनवलेला असेल, हे खूप युनिक आणि व्हॅल्युएबल असेल, तर ते काय करतं, हे कम्प्लीट इन्फॉर्मेशन एका वास्ट डाटाबेस म्हणजे खूप मोठ्या डाटाबेसमध्ये काय करतं, स्टोअर करतं. त्याला म्हणतात इंडेक्सिंग. ओके. द इंडेक्स ऍक्ट्स ॲज अ जायंट लायब्ररी कॅटलॉग. म्हणजे काय, हे इंडेक्सिंग म्हणजे काय, खूप मोठी लायब्ररी आहे. म्हणजे आतापर्यंत वर्ल्डमध्ये जेवढे पण वेबसाईट्स आहेत हे सगळ्या वेबसाईटची इन्फॉर्मेशन ह्या इंडेक्सिंग मध्ये काय आहे, स्टोअर आहे. ओके. जेणेकरून काय होतं, हे बघा, जायंट लायब्ररी कॅटलॉग स्टोरिंग अँड ऑर्गनायझिंग इन्फॉर्मेशन अबाउट एव्हरी पेज सो इट कॅन बी रिट्रायव्ड इफिशियंटली. म्हणजे काय, ह्या पद्धतीने ते स्टोअर करतं इन्फॉर्मेशन की इझिली ऑर्गनाईज व्हायला पाहिजे आणि जे पण युजर सर्च करेल त्याला इझिली तो काय करेल, त्याचं आन्सर प्रोव्हाइड करेल. त्यामुळे जेवढी पण इन्फॉर्मेशन तुम्ही म्हणजे आतापर्यंत वेबसाईटवर आहे तुमच्या, किंवा ऑलमोस्ट जितके पण वेबसाईट अवेलेबल आहेत, हे सगळ्या वेबसाईटची इन्फॉर्मेशन काय आहे, इंडेक्सिंग मध्ये स्टोअर आहे. म्हणजे वास्ट डाटाबेसमध्ये काय आहे, स्टोअर आहे आणि ती वेल मॅनेज मध्ये स्टोअर आहे. म्हणजे जेणेकरून काय होईल, एखादं युजर किंवा एखादं कस्टमर जो पण असेल तो सर्चसाठी सर्च सर्च इंजिनमध्ये किंवा सर्च बॉक्समध्ये सर्च करेल त्याची क्वेरीज वगैरे, तर त्याला व्यवस्थित अपडेटेड इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यासाठी जी इन्फॉर्मेशन असेल ती ह्या इंडेक्सिंग डाटाबेसमधून तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते.
ओके, एका सिंपल लाईनमध्ये सांगायचं झालं तर इंडेक्सिंग हे काय आहे, एक डाटाबेस आहे जे डाटाबेस तुमच्या वेब पेजवरील सगळी इन्फॉर्मेशन स्टोअर करतो. ओके, समजलं इंडेक्सिंग काय असतं? हो सर. काय तुम्हाला डाऊट्स असतील, काय प्रॉब्लेम्स असेल, काय एक्स्ट्रा विचारायचं असेल तर विचारा बिंदास. ओके, सर्च इंजिन ह्या प्रकारे वर्क करतं. ओके, पहिलं आहे क्रॉलिंग, म्हणजे सगळी इन्फॉर्मेशन एकदा अनालाइज करायची, त्यानंतर ती इन्फॉर्मेशन काय करायचं, एका लार्ज डाटाबेसमध्ये काय करायचं, स्टोअर करायचं. स्टोअर म्हणजे डायरेक्ट स्टोअर नाही करायचं, व्यवस्थित स्टोअर करायचं, ऑर्गनायझिंग इन्फॉर्मेशन म्हणजे वेल ऑर्गनाइज करायचं, की जेणेकरून काय होईल, एखादा युजर सर्च केले की त्याला इझिली आपल्याला ती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करता आली पाहिजे. हे झालं इंडेक्सिंग. ओके, आता थर्ड पॉइंट आहे रँकिंग. ओके, आता बघा, वेन अ परफॉर्म अ सर्च, द सर्च इंजिन अल्गोरिदम शिफ्ट्स थ्रू इट्स इंडेक्स टू फाइंड द मोस्ट रिलेव्हंट पेजेस. ओके, म्हणजे काय, आता मी एखादं कीवर्ड सर्च केलं सर्च इंजिनमध्ये किंवा एखादं क्वेरी सर्च केला की डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नियर मी किंवा इन पुणे वगैरे समजा. तर त्यावेळेला काय होतं की आता डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इन पुणे, ओके, हे माझं कीवर्ड आहे किंवा हे माझं क्वेरी आहे, सर्च क्वेरी. ओके, तर ह्या क्वेरी रिलेटेड जितके पण रिलेव्हंट पेजेस अवेलेबल आहेत त्या पर्टिक्युलर लोकेशनला, ओके, पहिला तर हे फाइंड आउट करतं. ओके, की अशा म्हणजे डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट इन पुणे हे कीवर्ड कोणत्या कोणत्या पेजेसवर, कोणत्या कोणत्या वेबसाईटवर अवेलेबल आहे, हे सगळं आधी काय करतं, अनालाइज करतं. त्यानंतर काय करतं, इट युजेस हंड्रेड्स ऑफ रँकिंग सिग्नल्स टू डिटरमाइन द ऑर्डर ऑफ रिझल्ट ऑन द सर्च इंजिन रिझल्ट पेज. ओके, मग काय करतं, हे 100 रिझल्ट काय करतं, फाइंड आउट करतं, म्हणजे 100 वेबसाईट्स फाइंड आउट करतं की कोणत्या कोणत्या वेबसाईटवर हे कीवर्ड्स आहेत. त्या वेबसाईट्सला काय करतं, ॲज अ रँकिंग वेनी ते काय करतं, तुम्हाला शो करण्याचं ट्राय करतं. आता हे रँकिंग वे कसं डिसाईड करतं बघा, की दी सिग्नल्स कॅन इन्क्लूड द कीवर्ड युसेज, म्हणजे तुमच्या वेबसाईटवर हे कीवर्ड किती वेळा यूज केलेला आहे हे आधी चेक करतं. त्यानंतर तुमच्या वेबसाईटवरचा तो जो कीवर्ड तुम्ही यूज केलेला आहे तो कंटेंट किती फ्रेश आहे, म्हणजे फ्रेशनेस म्हणजे अपडेटेड आहे का तो कंटेंट. म्हणजे समजा आता 2025 चालू आहे, पण आता नेक्स्ट एक 2 मंथ्स नंतर काय 2026 येईल, मग 2026च्या अकॉर्डिंग तुमच्या वेब पेजवरचा कंटेंट अपडेटेड आहे का हे चेक करतं. त्यानंतर तुमच्या त्या पर्टिक्युलर वेब पेजचं स्पीड चेक करतं, की समजा ते पेज किती मिली सेकंदमध्ये ओपन होत आहे. समजा काही काही वेळेला त्या पेजवर कोणी एखादं व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ते लोडिंगला टाइम घेत असेल किंवा खूप सारं कंटेंट अपलोड केलेलं आहे त्यामुळं पेज लवकर लोड होत नसेल, तर ते पेज काय करेल, गुगल रँकिंगसाठी परत खाली हे करेल, ड्रॉप करेल. जितकं जास्त स्पीड असेल तुमचं पेज तितकं जास्त तो काय करेल, टॉपला रँकिंगला प्रोव्हाइड करण्याचं ट्राय करेल. फोर्थ पॉइंट आहे मोबाईल फ्रेंडलीनेस. म्हणजे काय, असे खूप सारे वेबसाईट असतात जे डेस्कटॉपवर व्यवस्थित चालतात, व्यवस्थित दिसतात, पण मोबाईल ब्राउझरमध्ये ज्यावेळेस ओपन कराल तुम्ही त्यावेळेस एखादं फॉन्टच कट होतं किंवा एखादं लाईनच दिसत नाही, एखादं इमेजच क्रॉप होतं, इमेज लोड होत नाही व्यवस्थित. तर असे प्रॉब्लेम काय होतात मोबाईल साठी येतात. मग हे असे वेबसाईट काय होतात, ते वेबसाईट मोबाईल फ्रेंडली नसतात. हे पण काय करतं, हे सर्च इंजिन चेक करतं. आणि लास्ट आहे द नंबर अँड क्वालिटी ऑफ अदर वेबसाईट्स लिंकिंग टू बॅक लिंक्स. म्हणजे काय, की ती वेबसाईट किती जुनी आहे आणि त्या वेबसाईटवर किती विजिट्स येतात हे पूर्ण कंप्लीट बघतं आणि अशा वेबसाईटला काय करतं, ते पर्टिक्युलरली टॉपला रँक करायचं ट्राय करतं. आता लास्ट पॉइंट आहे द इंजिन अल्सो कन्सिडर फॅक्टर्स लाईक लोकेशन, लँग्वेज अँड सर्च हिस्ट्री टू पर्सनलाइज द रिझल्ट. म्हणजे काय, समजा एखादा पर्सन त्या पर्टिक्युलर लोकेशनवरून सर्च करत आहे, म्हणजे पुण्यावरून सर्च करतायत की डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट इन पुणे, तर ते एक्झॅक्टली ते बघतं की एक्झॅक्टली ते लँग्वेज मॅच होत आहे का, लोकेशन मॅच होत आहे का,
किंवा आधीचे काही युजर्स वगैरे सेम कीवर्डला तुमचं रिझल्ट पाहिलंय का तुमच्या वेब पेजचं, हे सगळं बघतं आणि त्यानुसार काय करतं, सर्च इंजिन तुमचं वेबसाईट रँकिंगला आणणं किंवा रिझल्टमध्ये टॉपला शो करायचा ट्राय करतं. समजलं हे तिन्ही फॅक्टर्स? हो सर. सर आपण एक कीवर्ड किती वेळेस वापरू शकतो? काय? एक कीवर्ड आपण किती वेळेस वापरू शकतो? किती टाइम म्हणजे? हा, ते मी पुढे सांगेन तुम्हाला एसईओ मध्ये कीवर्ड स्टफिंग कसं करायचं वगैरे. ऍक्च्युली ते 1000 कीवर्ड्सच्या मागं तुमचं 1 to 2% कीवर्ड्स पाहिजे. म्हणजे अराउंड एक 5 ते 6 कीवर्ड्स पाहिजे तुमचे 1000 वर्ड्सच्या मागे. ओके. आणि सर असं काय असतं की एक कीवर्ड डबल डबल नाही आला पाहिजे असं काही? काय? म्हणजे एकच कीवर्ड मल्टिपल टाइम यूज नाही आला पाहिजे. तुम्ही करू शकता, पण कसं वेगवेगळ्या पेजेसवर करू शकता. एकाच पेजवर म्हणजे असं खूप हे नाही करायचं, कीवर्ड जास्त वेळा यूज नाही करू शकत. दुसऱ्या पेजवर करू शकता सेम कीवर्ड्स, पण त्याच पेजवर रिपीटेड नाही करायचं कीवर्ड. ओके. समजतं का सगळ्यांना बाकीच्यांना? हो सर. हा. विवेक रिप्लाय देत जा. काय अडचण, डाऊट वगैरे? सगळ्यांना व्यवस्थित समजते का? स्पीड वगैरे व्यवस्थित आहे का टीचिंगची? चॅट बॉक्स मध्ये आन्सर द्या, चालेल. अमर. समजतो सर. ओके. ओके. हे झालं सर्च इंजिन एक्झॅक्टली वर्क कसं करतं. ओके. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला अजून एकदा समजेल. आता समजा की आपण आता डिजिटल मार्केटिंग एजन्सी इन पुणे, तर जर मी सर्च केलं. ओके. हे बघा. हे आता हे जे आहेत फर्स्ट डीजी ऍड वगैरे आहेत, हे SRV मीडिया पुणे आहे. तर हे पेजेस इथं काय येतात? कारण हे जे आहे ना, हे जे क्वेरी जे मी सर्च करतोय ना, तर हे क्वेरी ह्या पर्टिक्युलर वेबसाईटवर अवेलेबल आहे. ही वेबसाईट, हे सगळे जे पण आत्ता मी जितके पण पॉइंट सांगितलेत, हे बघा हे, म्हणजे यांचं कीवर्ड युसेज व्यवस्थित आहे, कंटेंट फ्रेश आहे, त्यांचं पेज स्पीड जास्त आहे, मोबाईल फ्रेंडली आहेत ते त्यांचे पेजेस, आणि त्यांचं क्वालिटी आणि वेबसाईटची बॅक लिंकिंग व्यवस्थित आहे, आणि ते पर्टिक्युलर लोकेशनला, लँग्वेजला आणि त्यांच्या सर्च हिस्ट्री फॅक्टर्सला व्यवस्थित आउटपुट देत आहेत. म्हणून काय झालं की ह्या कीवर्डला हे जे आहेत हे वेबसाईट टॉपला आलेले आहेत. ओके. आता आपण नेक्स्ट पाहू. हे झालं सर्च इंजिन. ओके. आता आपण बघतोय की ह्या सर्च इंजिनला ऑप्टिमाइज कसं करायचं. ओके. आता ऑप्टिमायझेशन वर आपण जाऊयात. ओके. हे बघ, व्हॉट इज एसईओ? SEO or search engine optimization is a process of improving a website to increase its visibility for a relevant searches in a search engine. ओके. म्हणजे काय की आपण आपल्या वेबसाईटला ह्या पद्धतीने ऑप्टिमाइज करायचं, म्हणजे की त्याला व्यवस्थित त्याचे कीवर्ड्स यूज करायचे, व्यवस्थित त्याचं मोबाईल फ्रेंडलीनेस, पेज स्पीड, सिक्युरिटी, ॲक्युरेसी, अपडेटेड, ह्या वेळी त्याला ऑप्टिमाइज करायचं, जेणेकरून काय होईल की तुमचं वेबसाईट इझिली विजिबल होतं ज्यावेळेस रिलेव्हंट सर्च तुमच्या सर्च इंजिनवर कोणी युजरनी करेल त्यावेळेला.
ओके. आता हे कसं इम्प्रूव्हमेंट करायचं ह्याच्यासाठी काय आहेत, काही काही टाईप्स आहेत. ओके. आता ते टाईप्स कोणते आहेत बघूयात आपण, एसईओचे टाईप्स. ओके. फर्स्ट आहे ऑन पेज एसईओ. ओके. ऑन पेज एसईओ म्हणजे काय? दिस रेफर्स टू द ऑप्टिमायझेशन ऑफ इंडिव्हिज्युअल वेब पेजेस अँड कंटेंट ऑन देम इन ऑर्डर टू रँक हायर अँड अर्न मोर रिलेव्हंट ट्रॅफिक इन अ सर्च इंजिन. ओके. म्हणजे काय? पहिलं आहे टाईप ऑन पेज एसईओ. ओके. ऑन पेज एसईओ म्हणजे काय? पेज आलं इथं, ऑन पेज म्हणजे वेब पेज, पूर्ण वेबसाईटवर नाही तर पर्टिक्युलर एका वेब पेजवर ह्या पद्धतीने ऑप्टिमाइज करायचं ते वेब पेज की ते इझिली रँक व्हायला पाहिजे. म्हणजे त्या पेजवरचं कसं टायटल टॅग्स असतील, मेटा डिस्क्रिप्शन असेल, हे सगळं काय आपण हे नंतर पाहणारच आहे. फक्त मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देतोय. आता कंटेंट क्वालिटी असेल, कीवर्ड्स असतील, इमेजेस असतील, URL असेल, हेडलाईन्स असेल. इन्फोटेकची वेबसाईट एकदा चेक दाखव. हे बघा, हे झालं एक वेब पेज. ओके. आता हे होम पेज आहे. ओके. होम पेजवरचं मी तुम्हाला दाखवतोय. फर्स्ट आहे की टायटल टॅग्स. ओके. टायटल टॅग्स म्हणजे काय? हे जे आहे बघा, हे टायटल झालं. हे जे दिसतंय का, रन ग्रो सक्सीड विथ बेस्ट डिजिटल मार्केटिंग कोर्स इन पुणे विथ 100% प्लेसमेंट सपोर्ट. हे झालं टायटल टॅग. हे टायटल वन. हे बघा, इथे टायटल आहे दुसरं. हे टायटल टॅग्स काय असायला पाहिजेत? व्यवस्थित ऑप्टिमाइज असायला पाहिजेत. ओके. दुसरं आहे मेटा डिस्क्रिप्शन, म्हणजे जे तुम्हाला प्रॅक्टिकलच्या वेळेस मी सांगेन. म्हणजे जे आपल्याला सर्च रिझल्टमध्ये जे जितकं दिसतं आपल्याला, जसं की हे बघा, हे बघा, हे जे दिसतं ना इथे, हे फर्स्ट टायटल, त्यानंतर थोडं डिस्क्रिप्शन दिसतं बघा, हे ह्याला म्हणतात मेटा टायटल. ओके. हे जे सर्च रिझल्टमध्ये जे तुम्हाला दिसतं ह्याला म्हणतात मेटा टायटल. ओके. आणि ह्याला म्हणतात मेटा डिस्क्रिप्शन. फक्त आता अंडरस्टँड करून घ्या, आपण ज्यावेळेस प्रॅक्टिकल करणार आहोत त्यावेळेस तुम्हाला इझिली समजून जाईल हे. इमेजेस तुमच्या वेबसाईटवर व्यवस्थित असले पाहिजे. URLs तुमच्या वेबसाईटचे म्हणजे व्यवस्थित असले. URLs म्हणजे काय? URLs म्हणजे हे वर जे URL येतं ना, आता समजा एखादं पेज मी ओपन करून दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे URL मध्ये सुद्धा कीवर्ड आहे इथे, दिसतंय तुम्हाला? बेस्ट डिजिटल मार्केटिंग क्लासेस इन पुणे. हे झालं URL. URL पण तुमचे काय असेल, व्यवस्थित ऑप्टिमाइज पाहिजे. त्यामध्ये सुद्धा काय पाहिजे? कीवर्ड्स पाहिजे. हे झालं ऑन पेज एसईओ. ऑन पेज एसईओ म्हणजे काय? त्या पर्टिक्युलर वेब पेजवर आपण काय करतोय? एसईओ करतोय. एसईओ म्हणजे काय? ऑप्टिमाइज करतो पर्टिक्युलर वेब पेज. ज्याचं स्पीड व्यवस्थित ठेवतोय, त्याचं मोबाईल व्ह्यू व्यवस्थित ठेवतोय, त्याचा टायटल टॅग व्यवस्थित ठेवतोय, त्याचं मेटा डिस्क्रिप्शन्स किंवा मेटा टायटल वगैरे व्यवस्थित ठेवतोय, त्याचं कंटेंटची जी क्वालिटी आहे, कंटेंट क्वालिटी म्हणजे काय? त्या वेब पेजवरचा जो पण कंटेंट आहे हे वेल अपडेटेड आहे. ह्याला काय म्हणतात? कंटेंट क्वालिटी. म्हणजे एखाद्या युजर्सने एखादी क्वेरी सर्च केली, ती क्वेरी तुमच्या त्या पर्टिक्युलर कंटेंटमध्ये अवेलेबल आहे का नाही, आणि ते रिलेव्हंट असेल तर त्याला कंटेंट क्वालिटी हाय जाते. ओके. कीवर्ड्स कसे असायला पाहिजे त्या पर्टिक्युलर वेब पेजवर, किती त्याचं फ्रिक्वेन्सी पाहिजे त्या कीवर्ड्सची. इमेजेस, आता इमेजेसमध्ये काय असतं बघा, इमेजेस म्हणजे काय? जर तुमच्या वेब पेजवर इमेज जर व्यवस्थित असेल तर काय होईल? तुमच्या वेब पेजचं इथे इमेजमध्ये, आता मी डिजिटल मार्केटिंग एजन्सी इन पुणे जर सर्च केलं आणि इमेजेसमध्ये जर चुकून मी गेलं समजा, तर हे बघा, इथे पण सुद्धा इमेजेस दिसतात. आता हे इमेजेस काय करतात मला, की आता मी एखाद्या पर्टिक्युलर इमेजवर क्लिक करतोय, तर इमेज सुद्धा काय करतं? त्या पर्टिक्युलर वेबसाईटवर रिडायरेक्ट करतं. हे बघा, आलो ना त्या पर्टिक्युलर वेबसाईटवर, इमेजेस थ्रू पण आलं. म्हणजे काय झालं, की इमेजेस सुद्धा काय पाहिजे तुमचे? वेल ऑप्टिमाइज पाहिजेत.
जेणेकरून इमेज सुद्धा रँक झाली तर इझिली तुमच्या वेबसाईटवर ट्रॅफिक येतं. फक्त ओव्हरव्ह्यू समजून घ्या तुम्ही. आपण पुढे जाऊन याच्या इन डिटेलमध्ये पाहणार आहे, त्यावेळेस प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला समजून जाईल या गोष्टी. सेकंड आहे ऑफ पेज एसईओ. ऑफ पेज एसईओ म्हणजे काय? हे झालं तुमच्या वेबसाईटला दुसऱ्या वेबसाईट सोबत कसं प्रोव्हाइड लिंक करायचं. हे झालं ऑफ पेज एसईओ. म्हणजे काय? आता समजा मी तुम्हाला एक सिम्पल एक्झाम्पल देतो. ओके. की आपली वेबसाईट बनवलेली आहे. ओके. डिजिटल मार्केटिंग एजन्सी इन पुणे. ओके. ती काय करतोय, मी वेबसाईट अशा वेबसाईटशी कनेक्ट करतोय जी वेबसाईट सध्या ह्याच्यावर गुगलवर रँक करते. आता हे कनेक्ट कसं करायचं? काय करायचं की लिंक बिल्डिंग करायचं. त्या वेबसाईटवर जायचं, त्या वेबसाईटच्या ब्लॉगमध्ये वगैरे कमेंट करायचं की तुम्ही आमची वेबसाईट सुद्धा प्रेफर करू शकता, आमची एजन्सी सुद्धा प्रेफर करू शकता. तर किंवा सोशल मीडिया मार्केटिंग करायचं, सोशल मीडियावर तुमचं प्रेझेन्स वाढवायचं. म्हणजे इंस्टाग्राम असेल, लिंक्डइन असेल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल, तिथे सुद्धा तुम्ही तुमचे प्रोफाईल वगैरे बनवून ठेवायचं. जेणेकरून काय होईल, तिकडून जर तुमच्या सोशल मीडियावर एखादं युजर येईल तर तिथून काय होईल, तुमच्या वेबसाईटवर रिडायरेक्ट होईल. ओके. आता इंस्टाग्राम हे खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे. ओके. त्या प्लॅटफॉर्मवरून तुमच्या वेबसाईटवर ट्रॅफिक येईल. ओके. कारण त्या प्लॅटफॉर्मवरची ऑडियन्स तुमच्या वेबसाईटच्या ऑडियन्सपेक्षा खूप लार्ज आहे. तर काय करायचं, असे तुमच्या वेबसाईटचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स बनवून ठेवायचे. सगळीकडे तुमची वेबसाईट रेजिस्टर करायची. गुगल माय बिझनेसला तुमची वेबसाईट लिस्टिंग करायचं. जेणेकरून काय होईल, तिकडून सुद्धा ट्रॅफिक तुमच्या वेबसाईटवर येईल. इनडायरेक्टली ऑफ पेज एसईओ म्हणजे काय? This refers to process of building links from other website to a website or web page to improve its ranking in search result. म्हणजे दुसऱ्या वेबसाईटवरून तुमच्या वेबसाईटवर ट्रॅफिक येणं, ह्याला म्हणतात ऑफ पेज एसईओ. ओके. समजलं हे दोन, ऑन पेज आणि ऑफ पेज? हो सर. ओव्हरव्ह्यू समजून घ्या की ऑन पेज म्हणजे काय, की तुम्ही पर्टिक्युलर वेब पेज ह्या पद्धतीने ऑप्टिमाइज कराल की ते पेज इझिली तुमचं सर्च इंजिन रिझल्ट पेजवर टॉपला येईल. ऑफ पेज एसईओ म्हणजे काय, तुमच्या पर्टिक्युलर वेबसाईटला किंवा अदर वेबसाईटला तुमच्या वेबसाईट सोबत कनेक्ट करायचं. जेणेकरून काय होईल, त्या वेबसाईटवरचं ट्रॅफिक तुमच्या वेबसाईटवर ड्राईव्ह होईल. ह्याला म्हणतो आपण काय, ऑफ पेज एसईओ. आणि हे करायचे टेक्निक्स कोणते आहेत? आपल्या वेबसाईटचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स बनवायचे, जसं की लिंक्डइन, इंस्टाग्राम, फेसबुक, पिंटरेस्ट असेल, क्वोरा असेल, असे जितके पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत, ते सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आपली प्रेझेन्स असणं इम्पॉर्टंट आहे. कारण त्या प्लॅटफॉर्मवरून आपल्या वेबसाईटवर ट्रॅफिक येणार म्हणजे येणार, कारण तिकडची ऑडियन्स काय आहे, खूप लार्ज आहे. ओके. हे झालं ऑफ पेज एसईओचं. थर्ड आहे टेक्निकल एसईओ. ओके. टेक्निकल एसईओ म्हणजे काय, की तुमची वेबसाईटची स्पीड काय आहे. स्पीड कसं, तुमच्या वेबसाईटवर एखादं इमेज फाईल जर जास्त हेवी आहे का, ती फाईल 2 MB, 3 MB आहे का, 1 MB आहे का, ते चेक करायचं. किंवा तुमच्या हे बघा, साईटची सिक्युरिटी आहे का. सिक्युरिटी म्हणजे SSL सर्टिफिकेट येतं तुमच्या वेबसाईटला, जे की HTTPS म्हणून आहे. येस म्हणजे काय, सिक्युअर असतं. हे बघा, हे जे इथं जे एस दिसतं ना, हे एस, हे बघा, इथे जर तुम्ही क्लिक केलात तर इथे दिसतं बघा, कनेक्शन कनेक्शन इज सिक्युअर. काय काय वेळेला काय होतं, काही वेबसाईटवर हे नसतं. मग त्यावेळेस काय करतं, गुगलला वाटतं की ह्या वेबसाईटवरचा जो पण डाटा आहे किंवा जो पण पर्सन या वेबसाईटशी कनेक्ट होणार आहे, तर त्याचं जो पण इन्फॉर्मेशन आहे हे सिक्युअर नाही, ते कोणी पण हॅक करू शकतं इझिली. तर अशा वेळेला काय होईल, ते गुगल म्हणजे सर्च इंजिनचं बॉट काय करेल, अशा वेबसाईटला रँक करायचं ट्राय करणार नाही, कारण ते सिक्युअर नाही आहेत. त्यांचे पे स्पीड पण खूप आहे, म्हणजे इझिली लोड होत नाही. त्यांचं हे बघा, साईट मॅप्स नाही आहेत. साईट मॅप्स म्हणजे काय, हे आपण काय म्हणतात, हे आपल्या वेबसाईटवर जेवढे पण आपण इमेजेस वगैरे अपलोड केलेले आहेत, ह्याचं एक साईट मॅप असतं. ते मी तुम्हाला सांगतो कसं बनवायचं वगैरे ते.
साईट मॅप म्हणजे काय, आपल्या वेबसाईटचं कम्प्लीट मॅप, की कोणत्या पेजवर कोणतं कंटेंट आहे आणि त्या पेजवर जाण्यासाठी तुम्ही कोणतं URL यूज केलेलं आहे. हे झालं तुमच्या त्या पर्टिक्युलर वेब पेजचं साईट मॅप. ते व्यवस्थित आहे का, म्हणजे होमवर गेलात, होमवरून तुम्ही डायरेक्ट, आता समजा काही काही वेळेला काय होतं की हे समजा आता बघा, इथे होम पेज आहे. हं? काही काही जण काय करतात, इथं होमच्या जागी अबाउट लिहितात किंवा डायरेक्ट कॉन्टॅक्ट अस पुढे येत असतं, ब्लॉगचं पुढे येतं वगैरे. हे काय होतं, ह्याच्याने काय होतं, साईट मॅप खराब होतं. व्यवस्थित वेबसाईट बनवायची टेक्निक आहे, पहिलं होम पेजेस असायला पाहिजे, त्यानंतरचे तुम्ही कोणते पण पेजेस काय करू शकता, पुढे मागे करू शकता. पण ज्यावेळेस फर्स्ट पेज तुम्ही ओपन कराल त्यावेळेस ते होम पेजेस असणं इम्पॉर्टंट आहे. ओके. हे झालं टेक्निकल एसईओ. टेक्निकल एसईओ इन सेन्स काय, की तुमच्या वेबसाईटवरच्या वेब पेजचं पूर्ण काय म्हणतात, त्याची स्पीड चेक करणं, त्याच्यामध्ये काही एरर येत आहेत का, काही URL वगैरे त्याचे वर्क होत नाही आहेत का, किंवा पेजेस लोड होत नाही, पेजेस फाउंड होत नाही, पेज व्यवस्थित दिसत नाही या, हे सगळं चेक करणं म्हणजे काय, टेक्निकल एसईओ. टेक्निकल पार्ट ऑफ युअर वेबसाईट म्हणजे टेक्निकल एसईओ. ओके. सर ते मोबाईल फ्रेंडली ह्याच्यामध्ये येतं का टेक्निकलमध्ये? काय? वेबसाईट मोबाईल फ्रेंडली, हा तर तो टेक्निकल पार्ट आहे का सर? हा हा टेक्निकल पार्ट आहे, येस. ओके. म्हणजे काय, मोबाईल फ्रेंडली म्हणजे मोबाईल फ्रेंडलीच असं नाही, की रिस्पॉन्सिव्ह पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही आता टॅबवर ओपन करताय, ओके, टॅबचं स्क्रीनचं रेशो वेगळं असतंय, राईट. मग त्यानुसार तुम्ही ती वेबसाईट तशी डिझाईन केलेली आहात का, टॅबसाठी व्यवस्थित ते दिसतंय का तुमची वेबसाईट, हे पण तुम्हाला बघायला पाहिजे. जेवढे पण स्क्रीन अवेलेबल आहेत, स्क्रीन साईज आता सध्या, त्या प्रत्येक स्क्रीन साईज मध्ये तुमची वेबसाईट व्यवस्थित दिसती का, हे फक्त तुम्ही म्हणजे एकदा त्यानुसार तुम्हाला डिझाईन करावं लागेल तुमची वेबसाईट. ते कसं करायचं, ते वर्डप्रेसमध्ये वगैरे सेटिंग्स आहेत, ते इझी आहे, इतकं काय हार्ड नाही. तेवढंच की प्रत्येक स्क्रीनच्या म्हणजे स्क्रीननुसार तुमची वेबसाईट वेल डिझाईन पाहिजे. आणि मोस्ट ऑफ सगळेजण मोबाईल्स यूज करतात म्हणून ते मोबाईल फ्रेंडली असं त्याला नाव दिलेलं आहे. हे झाले 3 इम्पॉर्टंट टाइप्स. पहिला आहे ऑन पेज. ऑन पेजमध्ये काय करायचं आहे, आपल्याला पर्टिक्युलर वेब पेजवरचं टायटल, त्याचं डिस्क्रिप्शन बरोबर आहे का, इमेजेस बरोबर आहेत का, कीवर्ड्स आहेत का त्यावर. ऑन पेज एसईओ हे पार्ट येतं कंटेंटचं. ओके, कंटेंट व्यवस्थित आहे का. ऑफ पेज एसईओ हे पार्ट येतं की आपली वेबसाईट किंवा आपली वेबसाईट अशा वेबसाईट सोबत कनेक्टेड आहेत का, जे वेबसाईट आपल्यापेक्षा ऑडियन्सनी, ट्रॅफिकनी, सर्चनी खूप मोठे आहेत, बिगर आहेत. जसं की समजा तुम्हाला ह्याला ॲडमिशन घ्यायचं आहे कॉलेजला, ओके. कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं पण तुमचं ॲडमिशन होत नाही आहे. तर त्यावेळेस समजा अंबानींनी रेफर केलं तुम्हाला, की हा पर्टिक्युलर स्टुडंट आहे, ह्याला तुम्ही घ्या. ओके. मग ते इझिली तुमचं ॲडमिशन होऊन जातं. तेच लोकल कुठल्या माणसाने जर हे केलं, तुम्हाला रिकमेंड केलं, तर तुमचं हे होणार नाही, इझिली ॲडमिशन होणार नाही. हेच डिफरन्स आहे. म्हणून तुम्ही काय करायचं, तुमची वेबसाईट अशा अंबानीसारख्या म्हणजे पर्यंतचे जे वेबसाईट्स आहेत, जे तेवढं ट्रॅफिक आहे, तेवढं सर्च आहे, तेवढे मोठे मोठे वेबसाईट्स आहेत, जसे की इंस्टाग्राम आहे, जे पण सोशल मीडिया आहेत, सगळे खूप मोठे प्लॅटफॉर्म्स आहेत. ह्याच्यासोबत तुम्ही कनेक्ट करायचं, गुगल माय बिझनेस अपडेटेड ठेवायचं. इन्फ्लुएन्सर मार्केटिंग येतं, म्हणजे काय, एखादं इन्फ्लुएन्सर हायर केलं, एखादं इन्फ्लुएन्सर हायर केलं आणि त्याला म्हणलं की तू इंस्टाग्रामवर माझे इन्स्टिट्यूट रिलेटेड एक रील बनव आणि प्रमोट कर. जेणेकरून काय होईल, त्याची ऑडियन्स काय होईल, आपल्याला कनेक्ट होईल. तिकडून काय होईल, ट्रॅफिक आपल्या वेबसाईटवर येईल, आपल्या बिझनेसवर. अदर दॅन आपली वेबसाईट, ज्या वेबसाईटवरून आपल्याला लीड्स मिळत असतील, आपलं सेल्स वाढत असेल, अशा टेक्निकला काय म्हणतो आपण, ऑफ पेज एसईओ. सर आणि बॅकलिंग पण होतं? तिसरं आहे टेक्निकल एसईओ, म्हणजे बाकी सगळं सिक्युरिटी चेक करणं आलं, मोबाईल रिस्पॉन्सिव्ह चेक करणं आलं, पेज स्पीड किती आहे चेक करायचं. त्यानंतर आपण जस्ट स्क्रोल करताना किती इझिली स्क्रोल होत आहे, किंवा मध्ये कुठे पेज काय म्हणतात,
अडत आहे, अटकत आहे का? किंवा एखादं URL त्याचं वर्क करत नसेल व्यवस्थित, एखादं इमेज लोड होत नसेल व्यवस्थित, एखादं व्हिडिओ व्यवस्थित प्ले होत नसेल, हे सगळ्या गोष्टी काय होईल टेक्निकल एसईओ मध्ये येतात. ओके, समजले हे 3 टाइप्स? हो सर. सांगा कोणी, थोडं एक्सप्लेन करा बघू. हे 3 टाइप्स एसईओचे कोणते 3 टाइप्स सांगितले मी आता? ऑन पेज, ऑफ पेज, टेक्निकल. आणि एसीओचे 3 टाईप आहेत सर. ऑन पेज, ऑफ पेज, टेक्निकल. काय? एसीओचे 3 टाईप आहेत. ऑन पेज, ऑफ पेज, टेक्निकल. हा, ऑन पेज काय असतं? ऑन पेज म्हणजे सर सगळे मेटा टॅग, डिस्क्रिप्शन, टायटल. हा, म्हणजे एक्झॅक्टली वेब पेजवरचा कंटेंट ऑप्टिमाइज करणं म्हणजे ऑन पेज ऑन एसईओ. पेज. हो. हा, आणि ऑफ पेज म्हणजे? ऑफ पेज म्हणजे सर जर आपण बॅकलिंक बघतो, इमेज सबमिशन बघतो, लिंकिंग बघतो. येस, त्यानंतर हां. आपली वेबसाईट सिमिलर कंटेंट असलेल्या वेबसाईटवर वरून आपल्या वेबसाईटवर कशी ट्रॅफिक येते, हे टेक्निक ऑप्टिमाइज करणं म्हणजे ऑफ पेज एसईओ. आणि टेक्निकल एसईओ म्हणजे? टेक्निकल म्हणजे सर आपण जसं मोबाईल फ्रेंडली बघतो. त्यानंतर आपला कंटेंट म्हणजे इझिली आपण वेबसाईट स्क्रोल होईल. म्हणजे हा, म्हणजे त्याला टेक्निकल एसईओ म्हणजे काय, की आपल्या वेब पेजवरचे सगळं चेक करायचं, म्हणजे की त्याचं URL व्यवस्थित वर्क होत आहे का, त्याचे इमेजेस व्यवस्थित लोड होत आहेत का, त्याचे स्पेस स्पीड किती आहे, ते सगळ्या स्क्रीन्स मोबाईल फ्रेंडली आहे का, ते त्याच्यावरचा जो पण डाटा आहे तो अपडेटेड आहे का, हे सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात? चेक. टेक्निकल एसईओ मध्ये येतात. बाकीच्यांना समजतंय का? विवेक, प्रसन्न, ओके. काही डाऊट्स वगैरे असतील तर विचारा. ओके. सर सर्च करून सुद्धा तो आपल्या वेबसाईटवरती येतो. जर आपला काय? कंटेंट व्यवस्थित नसेल, काय? सर्च कन्सोल हा, आपल्या वेबसाईटवर ज्यावेळेस व्हिजिट करायला येतो, त्यावेळेस आपली वेबसाईटचा कंटेंट जर बरोबर नसेल, तर तो व्हिजिट करेल का? सर्च कन्सोलला कसं, सर्च कन्सोलला आपण म्हणजे वेबसाईट हे काय करतो, रेजिस्टर करतो, त्यावेळेस आपली वेबसाईटवरचं कंटेंट वगैरे ते काही चेक करत नाही त्यावेळेला. कधी चेक करतं, ज्यावेळेस कोणी सर्च केलं तर त्यानंतर आपल्या वेबसाईटवरचं कंटेंटच जर मॅच होत नसेल तर इझिली रँक होणारच नाही ना. सर्च कन्सोलला तुम्ही सबमिट करताय म्हणजे काय, की तुम्ही तुमची वेबसाईट काय करताय, गुगल सर्च इंजिनला सांगताय की मी प्रेझेंट आहे माझी वेबसाईट तुम्ही दाखवण्यासाठी. पण गुगल डिसाईड करतं की ते एक्झॅक्टली दाखवू शकतं का नाही, कारण तुमच्या वेबसाईटवर जर एसईओच नसेल तर नाही दाखवणार तो. नाही दाखवणार. त्याला मान्य आहे की तुमची वेबसाईट आहे ह्याच्यावर, सर्च कन्सोलवर. मग ते कोणत्या पेजवर दिसेल? आता समजा हे बघा, आता मी ते हे केलं, आता डिजिटल मार्केटिंग एजन्सी इन पुणे केलं. हे बघा, इथे 10 पेजेस आहेत. ते काय करेल, ते कोणत्या पण पेजला तुम्हाला हे करेल, दाखवेल. 10व्या पेजच्या एंडला पण दाखवू शकतं ते, 14व्या पेजवर दाखवू शकतं. त्याची मर्जी. जर जर तुम्ही एसईओ व्यवस्थित केला असेल तर पहिल्या 1-2 पेजेसमध्ये यायलाच पाहिजे तुम्ही. आता 13वं पेज तर तुम्ही जाऊन नाही सर्च करत ना कोणता युजर. पहिले 1-2 खूप झालं, पहिले दुसरं पण खूप झालं, पहिल्याच पेजवर हे करतात खूप जण. ओके. आता बाकीचे दुसरे आपण पाहूया टेक्निक्स. हे बघा, अजून बाकीचे एक आहेत. लोकल एसईओ एक आहे. लोकल एसईओ म्हणजे काय, की पर्टिक्युलर लोकल एरियामध्ये कसं आपल्याला हे करायचं आहे, आपली वेबसाईट रँकला आणायची आहे, म्हणजे आपल्याला रिझल्ट मिळतील. म्हणजे जसं की नियर मी म्हणून आपण सर्च करतो ना, तसं. म्हणजे आता समजा की आजूबाजूचे लोक, एक 10 किलोमीटरच्या अराउंड लोक काय करतात, की रेस्टॉरंट्स नियर मी किंवा इन्स्टिट्यूट नियर मी, एखादं शॉप नियर मी असं सर्च करतात. आणि त्यांना काय होईल, ते गुगल माय बिझनेसच्या मॅपमध्ये किंवा मॅपमध्ये तुम्हाला काय होईल, त्याचं लोकेशन वगैरे त्यांना इझिली मिळेल.
मग तिथं सुद्धा आपण कसं टॉपला यायचं, हे जे टेक्निक आहे त्याला म्हणतो आपण लोकल एसईओ. आता इथे बघा, आता मी ते सर्च करतोय पुणेमध्ये. ओके, तर इथे बघा, हे जे येतात ना हे बिझनेसेस, हे बघा, हे झालं लोकली. लोकली टार्गेट म्हणजे इथे बघा माझ्या आजूबाजूला मॅपवर जे दिसत आहेत ना, ते सगळे लोकल एसईओ मुळे दिसत आहेत हे सगळे. पर्टिक्युलर लोकेशनला आपण कसं रँक करू शकतो, हे जर म्हणजे ह्याची जी टेक्निक आहे त्याला म्हणतो आपण लोकल एसईओ. आता हे सगळं एसईओ कसं करायचं हे आपण इझिली म्हणजे आपण पाहणार आहोत हळूहळू. आता दुसरा आहे व्हिडिओ एसईओ. ओके, व्हिडिओ एसईओ म्हणजे काय, ऑप्टिमाइज व्हिडिओ कंटेंट टू रँक हायर इन अ सर्च इंजिन रिझल्ट पेज. म्हणजे काय होईल, आता समजा मी तर सर्च करतोय. ओके, व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग. तर इथे बघा, इथे दिसतात का व्हिडिओज, हे बघा इथे रँक करतायत व्हिडिओ टॉपला. त्यानंतर इथे पण येतात, हे बघा, हे बघा भरपूर येतात. ॲड फॉर बिझनेसच्या साईटवरून येतात, अमेझॉनच्या ॲड्सवरून येतात, मेल चिम्पवरून व्हिडिओ आहेत. तर तसं तुमच्या पण वेबसाईटवर व्हिडिओ असेल व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग, ओके, तर ते सुद्धा इथं रँक करायला पाहिजे सर्च इंजिन रिझल्ट पेजमध्ये. त्यानुसार काय पाहिजे, तुमचा व्हिडिओ ऑप्टिमाइज पाहिजे. हे बघा इथे व्हिडिओ सेक्शनमध्ये गेलो मी, हे बघा इथे यूट्यूब एसईओ वेगळं, व्हिडिओ एसईओ वेगळं. व्हिडिओ एसईओ हे तुमच्या वेब पेजवर होईल, यूट्यूब एसईओ हे यूट्यूब प्लॅटफॉर्मवर होईल. आता इमेज एसईओ, सेम इमेज एसईओ पण तेच आहे. तुमच्या वेबसाईटवर तुम्ही जे पण इमेज अपलोड कराल, जे पण इमेज असेल तुमच्या वेबसाईटवरची, समजा आता इमेज, ही इमेज आहे. ओके, आता ही इमेज काय व्हायला पाहिजे, रँक व्हायला पाहिजे इझिली. ज्यावेळेस सर्च करेल कोणीतरी. आता समजा मी इथे हे करतो, इन्फोटेक डिजिटल सोल्युशन. हे बघा दिसतायत का सगळे इमेजेस. ह्या पद्धतीने इमेज सुद्धा काय व्हायला पाहिजे, तुमची रँक व्हायला पाहिजे इमेज सर्च बॉक्समध्ये. आता हे कसं करायचं वगैरे ते नंतरची गोष्ट आहे. फक्त मी तुम्ही समजून घ्या की इमेज एसईओ म्हणजे काय, की ऑप्टिमाइज इमेजेस ऑन अ वेबसाईट टू इम्प्रूव्ह व्हिजिबिलिटी इन अ इमेज सर्च रिझल्ट. म्हणजे इमेजच्या सर्च रिझल्टमध्ये हे बघा वर इथे सर्च रिझल्ट आहेत, ऑल एक असतं, इमेज असतं, मॅप्स असतात, शॉर्ट व्हिडिओज आहे, न्यूज आहे, फोरम आहे, भरपूर आहेत. हे बघा इथे ह्या सगळ्या सर्च रिझल्ट पेजवर तुमचं काय व्हायला पाहिजे, तुमचं कंटेंट रँक केलं पाहिजे. लास्ट एक आहे यूट्यूब एसईओ. म्हणजे यूट्यूब चॅनलवर ज्यावेळेस तुम्ही तुमचे व्हिडिओज वगैरे अपलोड कराल, तर तिथे सुद्धा काय होईल, कसं रँक करता येईल तुमचं, त्या व्हिडिओ साईडला कोणत्या पद्धतीने ऑप्टिमाइज करायचं आपण. त्याचं टायटल असेल, त्याचं थंबनेल असेल, त्याचं डिस्क्रिप्शन असेल, त्याचे टॅग्स असतील, हे सगळं कोणत्या पद्धतीने आपण ऑप्टिमाइज केलं पाहिजे, जेणेकरून काय होईल, यूट्यूब प्लॅटफॉर्मवर सुद्धा तुमचा व्हिडिओ रँक व्हायला पाहिजे. सोशल एसईओ म्हणजे काय, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमचे प्रोफाईल्स पाहिजेत. तिथून काय होईल, तुमचं कंटेंट इझिली लोकांना विजिबल होईल आणि तिथून सुद्धा ट्रॅफिक काय होईल, तुमच्या वेबसाईटवर येईल. त्यानुसार सोशल एसईओ सुद्धा इम्पॉर्टंट आहे. कंटेंट एसईओ म्हणजे काय, तुमच्या वेबसाईटवरचा जो पण कंटेंट तुम्ही लिहिताय ते किती अपडेटेड आहे, त्यामध्ये तुम्ही किती कीवर्ड्स यूज केलेले आहे, ह्याला म्हणतात कंटेंट एसईओ. हे बेसिक एसईओ टाइप्स आहेत हे दोन्ही. बाकीचे जे आहेत ते तिन्ही इम्पॉर्टंट एसईओ टाइप्स आहेत. ओके, समजलं इथपर्यंत सगळ्यांना. हो सर.
आता उद्या आपण इन डिटेल मध्ये पाहूयात की टायटल टॅग काय असतं, मेटा डिस्क्रिप्शन, मेटा टायटल काय असतं. एक टाइप्स आपण इन डिटेल्स मध्ये पाहूयात उद्या. कुणाला काही आज डाऊट वगैरे आहे का? नाही. बर. बाकीचे नाही सर. पायल मॅडम समजलं तुम्हाला सगळं? समजलंय सर, तरी एकदा मी रीड करेल आज. हो हो, मी तुम्हाला हे रेकॉर्डिंग शेअर करतो आणि नोट्स पण पाठवतो. तुम्ही एकदा रीड करून घ्या. मी उद्या थोडे क्वेश्चन्स विचारतो म्हणजे तुम्हाला समजेल का नाही, आणि तुम्ही पण काही डाऊट्स वगैरे असेल तर विचारा डायरेक्ट. हो सर. हो. थोडं हे एसईओ थोडं स्टार्टिंगला थेरॉटिकल आहे, त्यामुळे थोडं समजायला थोडं टाइम लागतं, पण एकदा प्रॅक्टिकल वेने आपण करायला चालू केलं ना तर तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली कसं वर्क होतं एसईओ. ओके, चालेल. आपण उद्या कंटिन्यू करू. मी तुम्हाला नोट्स आणि रेकॉर्डिंग शेअर करून देतो क्लासरूमवर. सगळेजण आहेत ना क्लासरूमला कनेक्ट? हो सर. हो सर. ओके, चालेल चालेल. चलो बाय.